नमस्कार. कृष्णसखी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा हार्दिक स्वागत. मानवी जन्माचे काय ध्येय आहे? मानवाला मनुष्य जन्मात येऊन कोणतं ध्येय साध्य करायचं आहे हे खूप जणांना माहीत नसते आणि ते वेगळेच ध्येयामागे धावत असतात आणि अशातच त्यांचे जीवन संपून जाते आणि त्यांना ध्येय प्राप्त करता येत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ध्येय काय आहे, तसेच अध्यात्म मनुष्याच्या जीवनात का आवश्यक आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. बघा, कलियुगात सर्वसाधारणतः मनुष्याच्या जीवनात सुख हे केवळ 25% आहे आणि दुःख 75% असते. परंतु मनुष्याची धडपड काय असते की जास्तीत जास्त सुख कसे मिळेल. याचसाठी प्रत्येकजण आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी, बुद्धी, मन सर्वांनी केवळ विषय सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या हे लक्षात येत नाही की विषय सुख हे तात्कालिक आणि निकृष्ट प्रतीचे असते, कारण ते क्षणिक असते. तर आत्मसुख अर्थात आनंद हा चिरंतन आणि सर्वोच्च प्रतीचा असतो. येथे सुखापेक्षा आनंद हा शाश्वत मानला आहे, कारण सुख हे देहाला होत असते आणि आनंद हा मनाला होत असतो. आणि हा आनंद म्हणजेच आत्मसुख प्राप्त करून देणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अध्यात्म. इतके महत्त्व असताना देखील खेदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च आनंद आणि सर्वज्ञता देणाऱ्या या विषयाकडे फारच थोडेजण वळतात किंवा काही त्याचा खूपच मर्यादित असा अर्थ काढतात. विषय सुखाच्या अनंतपटीने आनंद असतो आणि हे जर आपल्याला कळले तर आपल्याला विषय सुखापेक्षा आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला नक्कीच आवडेल. असे प्रयत्न व्हावे म्हणूनच आता आपण पुढची माहिती बघत आहोत. बघा, मानवाचे ध्येय आहे चिरंतन सर्वोच्च आनंद प्राप्ती. ती कशाने करता येईल? काय केल्यास आपल्याला ही आनंदाची प्राप्ती होईल? कारण किडा-मुंगीपासून प्रगत मानवापर्यंत प्रत्येक प्राणी सर्वोच्च सुख कसे मिळेल यासाठीच धडपडत असतो. बघा, कोणताही प्राणी त्याला खायला मिळावे, त्याला फिरायला मिळावे यासाठी प्रयत्न करतोच की नाही. परंतु हे पूर्णपणे कसे मिळवता येईल किंवा चिरंतन कसे मिळवता येईल हे कोणी कुठेच शिकवत नाही. शाळा महाविद्यालयात सुद्धा शिकवले जात नाही. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणाऱ्या या सुखालाच आनंद असे म्हणतात आणि हे आनंद मिळवून देणारे जे शास्त्र आहे ते अध्यात्मशास्त्र आहे. एवढा गूढ अर्थ अध्यात्मशास्त्राचा आहे. त्यामुळे आतापर्यंतचं अध्यात्म म्हणजे भक्ती किंवा काहीतरी देवासंबंधी आहे इतकाच जो अर्थ काढला होता तो आता आपल्याला बाजूला ठेवून हा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. कारण पाश्चात्य विज्ञान जीवन अधिकाधिक सुखी तर करत आहे, पण त्यामुळे मानव ईश्वरापासून म्हणजे जो खरा आनंद देणारा आहे त्याच्यापासून दूर जात आहे. आत्ताच सध्या घडलेल्या विमान अपघात असो, हेलिकॉप्टर अपघात असो, यावरूनही हे दिसून येत आहे
की विज्ञान सुख देते परंतु आनंद देत नाही किंवा कुठेतरी ते अध्यात्माच्या मागेच आहे. विज्ञान हे काय आहे तर अध्यात्माची एक छोटीशी शाखा आहे. अध्यात्म हे विज्ञानाच्या कैयक समोर आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनात अध्यात्माला अंगीकारलेच पाहिजे. ते तुम्हाला आता पुढील कारणावरूनही लक्षात येईलच. कारण आपल्या मनुष्याला जे काही सुखदुःख होतात त्याचे जर आपल्याला कारण माहिती झाले तर आपण निश्चितच दुःख टाळू शकू आणि सुख मिळवू शकू. तर दुःख कशामुळे होते? कोणत्या प्रकारचे दुःख होत असते? मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिक या प्रकारची दुःख असतात. तसेच सुखसुद्धा या प्रकारचे असतात. परंतु सुखाकडे तितकं कोणी लक्ष देत नाही की त्याचे कारण काय आहे. दुःखाची कारणे शारीरिक कशी असतात तर रोगग्रस्त असताना शरीराला दुःख जाणवते. मानसिक स्तरावरही दुःख होत असते. कधी तर कोणीतरी फसवल्यास मनाला दुःख होते. आध्यात्मिक स्तरावरही दुःख होते. जसे की अनेकदा प्रयत्न करूनही परीक्षेत उत्तीर्ण न होणे, लग्न न जमणे इत्यादीमुळे जे दुःख होते ते कधीकधी आध्यात्मिक स्तरावरचे असते. दिसायला मात्र ते बाह्य, शारीरिक किंवा असे व्यावहारिक वाटते, पण खरे कारण त्याचे आध्यात्मिक असते. मग हे दुःखाचे कारण व्यावहारिक आहे, शारीरिक आहे की आध्यात्मिक आहे जे आपल्या बुद्धीला सहसा लक्षात येत नाही. तर ते कसे ओळखायचे? बुद्धी अगम्य असे आध्यात्मिक कारण बुद्धीने कसे ओळखायचे? तर पुष्कळ प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे यश न मिळणे. आपण इथे प्रयत्न तर करत आहोत, म्हणजे सगळे बाह्य उपाय करूनसुद्धा कुठेतरी कमी पडत आहे, तर ते असते अध्यात्मातले प्रयत्न. आणि ते कमी पडल्यामुळे आपल्याला दुःख होऊ शकते. त्यासाठीच आध्यात्मिक उपाय करून ह्या प्रकारचे दुःख आपल्याला टाळता येऊ शकते. याचेच अजून दुसरे उदाहरण बघूया की एखाद्या कुटुंबात बऱ्याच जणांना आध्यात्मिक त्रास असतो. जसे की एका कुटुंबात एक मुलगा मनोरुग्ण होता आणि दुसऱ्याच्या 10व्या दिवशीच पती पत्नी विभक्त झाले. लग्न टिकले नाही. तिसऱ्याने शिक्षण अर्धवट सोडले. तर दिसायला सुंदर पदव्युत्तर शिक्षण झालेल्या आणि चांगले वेतन असलेल्या सुद्धा मुलीचे लग्न जमत नव्हते. मग या ठिकाणी सगळ्या बाह्य गोष्टी बरोबर असून सुद्धा अपयशच येत आहे, म्हणजे दुःखच येत आहे. तर अशा ठिकाणी दुःखाचे मूळ कारण हे आध्यात्मिक असू शकते. आणि ते म्हणजे बहुधा पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहामुळे अशा प्रकारचे त्रास होत असतात. आणि यावेळी अध्यात्माचे उपाय करून हे त्रास दूर करता येऊ शकतात. आणि त्यासाठीच अध्यात्म हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे वेगवेगळे महत्त्वाचे पैलूसुद्धा आहेत. ते आता बघूया. चिरंतन आणि सर्वोच्च आनंद देणारा विषय म्हणजे अध्यात्म. कारण आपल्याला सदोदित सर्वोच्च सुख मिळावे असे सूक्ष्मातिसूक्ष्म प्राण्यापासून सर्वात प्रगत अशा मनुष्य प्राण्यांपर्यंत प्रत्येकालाच वाटत असते. आणि त्यासाठीच त्याची क्षणोक्षणी धडपड चालू असते. चिरंतन सर्वोच्च सुख ज्याला आपण आनंद म्हणतो ते कसे प्राप्त करून घ्यायचे हे शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्मशास्त्र.
तसेच अध्यात्म हा सर्वज्ञता देणारा विषयसुद्धा आहे, कारण अध्यात्मात सगळेच विषय अंतर्भूत आहेत. विश्वात अनंत विषय असल्याने सर्वांचा अभ्यास करून सर्व विषयांत नैपुण्य मिळवणे जन्मोजन्मी अभ्यास केला तरी शक्य नाही. परंतु सर्वज्ञ अशा ईश्वराशी एकरूप झाल्यावर आपल्याला तर सगळ्या विषयाचे ज्ञान येईलच आणि सर्वज्ञताही प्राप्त होईलच. त्यासाठी परमेश्वराने अध्यात्म या विषयाची सोय केली आहे. अध्यात्म हा एकच विषय असा आहे की त्यात सर्वज्ञता आली की सर्व विषयांत सर्वज्ञता येते. याचे कारण म्हणजे अध्यात्मापासूनच सर्व विषयांची निर्मिती झाली आहे. आणखी अध्यात्माचे फायदे काय आहे तर, आणि हा सगळ्यात मोठा लाभ आहे, कारण आपल्या सगळ्यांना मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे आणि तो का प्राप्त झाला आहे हे सांगणारं शास्त्र अध्यात्मशास्त्रच आहे. तर जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याची संधी ही अध्यात्मशास्त्रामुळेच मिळाली आहे. अन्य कोणत्याही जन्मात अध्यात्माची माहिती मिळवता येत नाही किंवा त्यात सांगितलेल्या सिद्धांतानुसार वागताही येत नाही, कारण केवळ मनुष्यालाच तशी बुद्धी मिळाली आहे की तो अध्यात्मशास्त्रानुसार वर्तणूक करू शकेल. आणि याच कारणासाठी मनुष्याचा जन्म झालेला असतो. कोणते कारण आहे तर 65% प्रारब्ध भोगवून संपवणे आणि दुसरे 35% कारण आनंदाची प्राप्ती होण्यासाठी आध्यात्मिक उन्नती करून घेणे. ह्या 2 कारणांसाठी मनुष्याचा जन्म झालेला असतो आणि हे दोनही कारणे अध्यात्माशी संबंधित आहे. बघा, आपले 2 कोणतीही उपासना करताना 2 उद्देश असतात, एक सकाम आणि एक निष्काम. तर अध्यात्म हे सकाम साधनेसाठी म्हणा किंवा निष्काम साधनेसाठी दोन्हीसाठी उपयुक्तच आहे. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि आपण सगळेजण याचा अनुभव घेतच असतो. सर्वसाधारणपणे मानवी जीवनात सुख सरासरी 25% आणि दुःख 75% असते. आणि आनंद कसा मिळवायचा हे माहीतच नसल्याने आपण केवळ पंचज्ञानेंद्रियांनीच थोडा वेळ तरी सुख मिळावे यासाठी प्रतिदिन प्रयत्न करतो. उदाहरण, आवडती वस्तू खाणे, तसेच दुःख टाळण्याचा प्रयत्न करणे. उदाहरण, रुग्णाईत असल्यास औषध घेणे, दूरचित्र आणि संच बिघडला तर व्यवस्थित करून घेणे. थोडक्यात सांगायचे तर पुढील 2 प्रकारच्या रोगांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील उपाय महत्त्वाचे असतात. आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणजे कोणते तर नामजप करणे हे एक त्यातला पैलू आहे. वृद्धापकाळ, असाध्य रोग आणि मरण याविषयी मानव काहीही करू शकत नाही. हे मानवाला येणारच आहे. अशा प्रसंगी एखाद्याला जर निराशा आली असेल, तिच्यावर उपचार म्हणून अध्यात्मात काय सांगितलं आहे जेणेकरून त्याला दुःख न होता स्थिर राहता येईल, तर ते म्हणजे तत्त्वज्ञाची भूमिका निर्माण करणे. निरर्थक विचार येत असेल, ज्याला ऑब्सेशन म्हणतात, हा एक मानवी विकार आहे, तेव्हा अध्यात्माचं आपल्याला ज्ञान असेल तर मन गुंतून राहावे यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अध्यात्माची उपयुक्तता म्हणजे
ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी अध्यात्म लाभदायक आहे. कारण काहींना ऐहिक म्हणजे बाह्य सुख पाहिजे असते आणि मग अशांची अध्यात्मात रुचीच नसते. पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ऐहिक म्हणजे बाह्य सुखसुद्धा अध्यात्माने साध्य करता येऊ शकते. संसारात निश्चिती नाही, पदोपदी संकटे आहेत. या उलट परमार्थात आनंद मिळण्याची निश्चिती आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुझा सगळा परमार्थ जर देहासाठीच असेल, देह सुखी असावा, देहाला रोग नसावा इत्यादींसाठी असेल, तर ते आपली स्वतःची कामधेनू देऊन गाढव विकत घेण्यासारखे आहे. ऐहिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही विषयांची आवड असलेल्या व्यक्तीसाठी अध्यात्म हा विषय उपयुक्त आहे. तर आजपर्यंत जे काही आपल्याला भ्रम होता किंवा अध्यात्माविषयी माहिती नव्हती ती या व्हिडिओमधून आपल्याला नक्कीच मिळाली असेल आणि आपणही आध्यात्मिक माहिती मिळवून आपलं जीवन आनंदी बनवावं अशी उत्सुकताही निर्माण झाली असेल. तर हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता यापुढे अध्यात्मात नेमकं काय करायला पाहिजे त्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ चॅनलवर अपलोड केल्या जाणार आहे. आणि तुम्ही जर बेल आयकॉन दाबले तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.